विविध गोष्टींसाठी विविध कारणांसाठी आलेली आहे। खास करून पूजेसाठी आणि पूजेच्या इतर गोष्टींसाठी मी इथे आलेले आहे। वेगवेगळ्या मेळावे असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, हळदी कुंकू असतील, अनेक गोष्टींसाठी मी इथे आले आणि अशोकनगरच्या सर्वच लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे। खरं सांगायचं तर बारामतीतला फक्त अशोकनगरचाच नाही तर बारामतीतला प्रत्येक व्यक्ती आम्हा लोकांचा हा कुटुंबातला एक सदस्य आहे। त्याच्यामुळे कुठेही गेलं तरी तेवढंच तुम्ही सगळेजण मला प्रेम देता। फक्त दादांची वहिनी म्हणून नाही तर मला एक सुनेत्रा वहिनी म्हणून जे तुम्ही मला इंडिव्हिज्युअली प्रेम देता ते खूप मोठं आहे माझ्यासाठी। आणि अशोकनगरमध्ये खास करून मला जरा जास्तीच प्रेम मिळालेलं आहे। म्हणूनच जोशी सर आल्या म्हणाले की अगदी मला इथे आलं की माहेर वाटतं, आणि ते अगदी बरोबर आहे। कारण तुम्ही सगळे लोक इतकं प्रेम देता की मला खरोखरच माहेर वाटायला लागतं क्षणभर। आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या माता भगिनी खरोखरच मला भेटण्यासाठी एवढ्या उत्सुक असतात आणि मी इकडं कधी यायचं म्हटलं की खूप आनंदी असतात आणि त्यांचा आनंद बघून मलाही वाटत असतं की नेहमी इकडे यायला पाहिजे। आणि म्हणून मी जास्तीत जास्त कोणीही मला कशासाठी बोलवलं तरी मी येण्याचा प्रयत्न करत असते। खरं सांगायचं तर इतिहासानेच आपल्याला एका वेगळ्या वळणावर आणून सोडलेलं आहे। बारामतीमध्ये तसं बघायला गेलं तर 38 वर्षापूर्वी दादांशी लग्न झालं आणि मी बारामतीकरांची सून झाले। आणि तेव्हापासून लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर दादा छत्रपतीचे डायरेक्टर झाले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। आणि बघता बघता हा राजकीय प्रवास तुमच्या माझ्यासमोर सगळ्यांसमोर आहे। गेल्या 30-35 वर्षामध्ये दादा महाराष्ट्राचे मंत्री झाले आणि त्याच्यानंतर जो बारामतीचा विकास त्यांनी करायला सुरुवात केली तो विकास सगळ्यांच्याच समोर आहे। आज माझी खूप सारी वडीलधारी मंडळी इथे आहेत। तरुण मुलं तर लहानपणापासून हा विकास पाहत आहेत। फक्त विकास करणे हाच दादांचा कधी हेतू नव्हता। विकास करत असताना माझ्या बारामतीतल्या शेवटच्या घटकांपर्यंत, सर्व धर्मातल्या लोकांच्या घटकांपर्यंत पोचून सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी कशा सोडवता येतील, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील आणि त्यांच्यासाठी मी काय चांगलं करू शकेन ह्यासाठी ते अहोरात्र झटताना तुम्ही सगळेजण पाहता। दादांचा नेहमीच पुढचे 25 वर्षांचा विचार करून आपल्या बारामतीकरांसाठी काय चांगलं करता येण्यासारखं आहे हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। बारामतीच्या विकासाचा पॅटर्न आपण म्हणतो त्याच्यामध्ये किती गोष्टी सांगता येतील। आज करण वाघोलीकरांनी सांगितल्याप्रमाणे नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपल्या प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी फायदा झालेलाच आहे आणि हे आपण टाळून चालणार नाही। कारण दादांनी ते प्रत्येकासाठी एक मोठ्या मनानं केलेला प्रयत्न आहे। सगळ्यांना वाटतं की फक्त विकासच करून काहीच करायचंय, पण विकासाशिवाय काय आहे आज वास्तव सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे दादांनी केलेलं आहे आणि त्याचा सर्वजण बारामतीकर आपण उपभोग घेतो आहे आणि त्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वांनीच आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीर राहण्याची जी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळेच आदरणीय दादा जे रात्रंदिवस कष्ट करतायत ती त्यांची स्फूर्ती त्यांना जी मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचाच वाटा आहे। तुम्ही तो सपोर्ट आणि प्रेम आणि आधार दिला नसता तर दादांना हे काम करणं अशक्य झालं असतं। आणि म्हणूनच ते ज्या उंचीवर पोचलेले आहेत, ज्या तडफेनं काम करतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपला तेवढाच हातभार लागलेला आहे। त्यामुळे आपल्या सर्वांचंच मी मनापासून
मी म्हणजे ऋण व्यक्त करते, कारण तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आणि मला असं वाटतं की इथून पुढे सुद्धा तुम्ही सगळ्यांनीच मला आल्यापासून सांगितलेलं आहे, तुम्ही हे प्रेम आणि आधार, तुमच्या सगळ्याच सपोर्ट तुम्ही देणारच आहात आणि देणारच ही मला खात्री आहे. तरीसुद्धा आज ही जी आपली भेट आहे, ही भेट घेण्याची मला संधी मिळाली. तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि खरोखरच एक माहेरी आल्याचा मला फील आला. खरं सांगायचं तर सगळी माणसं ही आपलीच आहेत. माणसं म्हणलं की भावना आल्याच. शेवटी कुठल्या गोष्टींना जास्त महत्त्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे, कारण शेवटी आपण माणूस आहोत. देवसुद्धा सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. आपल्याला माहिती आहे की म्हणूनच आपण नवस वगैरे बोलत असतो. आणि दादा तर साधा माणूस आहे आपल्यासारखाच. एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टी राहून जातात. सगळ्यांनाच प्रत्येक गोष्ट प्रत्येकाची पूर्ण होऊ शकली जरी नाही तरी आदरणीय दादांनी प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटताना आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि त्याचा रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की वास्तव ओळखा. भविष्यात काय कशाची गरज आहे हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. आपली भावी पिढी तिला कशाची गरज आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान साहेबांचा विकासाचा जो रथ आहे तो सगळ्यांनी मिळून पुढे नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्नशील राहायचं आहे. आणि त्यासाठी आदरणीय दादांच्या पाठीशी ठामपणे भक्कमपणे उभं राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपण तुम्ही सगळेजण त्याच प्रेमाने त्याच आधाराने त्या दादांच्या पाठीशी उभे राहाल अशी खात्री बाळगते. आपण सगळेजण खूप मोठ्या संख्येने इथे आलात आणि मला तुमच्याशी बोलायची संधी दिलीत त्याबद्दल मला आयोजकांचे खूप खूप आभार मानायचे. त्यांनी हेच प्रेम माझ्यावरही तसंच कायम ठेवावं हीच अपेक्षा बाळगते. परत एकदा आपल्या सर्वांचे मी आभार मानते. आपलं प्रेम हीच दादांची शक्ती आहे आणि ती तुम्ही त्यांना तेच प्रेम द्याल ही खात्री बाळगते आणि ते थांबते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.